नमस्कार मित्रांनो, ज्यांना राजकारणामध्ये टिकून राहायचे आहे, राजकारणात प्रवेश करायचा आहे, राजकारणामध्ये यशस्वी व्हायचे आहे, एक राजकीय व्यक्तिमत्व म्हणून तुम्हाला जगासमोर यायचं असेल, समाजासमोर यायचं असेल तर कोणते पथ्य पाळले पाहिजे? जगामध्ये जे राजकीय व्यक्ती म्हणून ज्या काही व्यक्ती यशस्वी होतात त्या कोणत्या गोष्टीचं पथ्य सर्वसाधारणपणे पाळतात, या गोष्टीचा सारांश रूपाने मी तुमच्या समोर ठेवणार आहे। राजकारण हे एरागबाळ्याचं काम नाही, ही गोष्ट पहिल्यांदा लक्षात ठेवा। कारण इथं अनेक गोष्टी, अनेक क्षमता लागतात, अनेक कौशल्य लागतात, अनेक प्रकारचं शहाणपण लागते। ही जाणीव तुम्हाला असू द्या। तुमच्याकडे काही शहाणपण नसेल, संयम म्हणजे त्याच्या क्षमतेमध्ये संयम येते, अनेक गोष्टी येतात, क्षमता नसतील, कौशल्य नसतील माणसं हाताळण्याचं वगैरे, तर हा तुमचा प्रांत नाही। तर हा व्हिडिओ अतिशय मन लावून तुम्हाला ऐकलं पाहिजे। हा दैनंदिन जीवनात प्रत्येकाला उपयोगाचा येणार आहे, परंतु मी राजकीय व्यक्ती आणि राजकारणामध्ये येणाऱ्या, येऊ इच्छिणाऱ्या, आलेल्या आणि टिकून राहावं इच्छिणाऱ्या आणि यशस्वी होऊ इच्छिणाऱ्या लोकांना उद्देशून हे मी बोलत आहे। तर मित्रांनो, टीका सहन करण्याची तयारी ठेवा। कारण समाज हा उचलली जीभ लावली टाळला अशा पद्धतीची पण टीका करत असतो। कारण समाज हा, समाजातील सर्वसामान्य माणसं, त्यांचा अहंकार दुखवला गेला, त्यांचा स्वार्थ डावलला गेला, त्यांच्या मनासारखं नाही झालं, ते वाटेल ते बोलतात। आणि त्यांची अपेक्षा काय असते की साहेब तुम्ही कसे पण करू शकता, तुम्ही म्हणल्यावर काय पण होऊ शकते, अशा पद्धतीची भावना तुमच्या संदर्भात ते बाळगून असतात। म्हणजे मग कायदा पायदळी तुडवूनही ते काम झालंच पाहिजे आणि तुम्ही ते करू शकता। कायदा पैदा काय नाही, झूठ आहे, तुमच्या समोर सगळं फेल आहे, अशा पद्धतीने ते बोलून आणि मग तुम्ही असं पायदळी तुडून करत नसाल तर मग तुम्ही हा हरामखोर आहे, हा मादरचोद आहे, अशा पद्धतीचं काही बोलू शकतात लोक। अशा वेळी संयम ठेवणं, शांत राहणं, समजून सांगणं, आपली भूमिका फक्त त्याला समोरच जाऊन समजून सांगावं असं काही नाही, तर आपली भूमिका मांडत राहणं हे अतिशय गरजेची गोष्ट असते। त्यानं तसं बोलायला म्हणून आपण तसं बोललं तर जमत नाही। जयांगी मोठेपण तयांगी यातना कठीण, ही गोष्ट आपण लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे। हे सहन होत नसेल, असं आपल्याला जर शक्य नसेल, हे आपल्याला जमत नाही बाबा असं जर वाटत असेल, तर मग काही नाही, आपलं हरिहरी करा आणि आपलं दैनंदिन जीवन जे काय आहे ते जगा। सॉरी। तर मी तुम्हाला हे सांगत होतो की टीका सहन करण्याची क्षमता जशी तुमच्यामध्ये असली पाहिजे, टीकेला हाताळण्याचं कौशल्य सुद्धा तुमच्याकडे असलं पाहिजे। तुम्हाला सुद्धा टीका करावी लागेल, ही गोष्ट लक्षात ठेवा। कारण राजकारणामध्ये मी कोणावरच टीका करणार नाही, मी कोणालाच काही म्हणणार नाही, लोक काय पण म्हणायचं तर म्हणू दे, मी काही बोलणार नाही। तुम्ही मग संत व्हा, एखाद्या आश्रमात जाऊन बसा, तसं नाही जमणार। तुम्हाला समाज जे काही बोलतो किंवा तुमच्या विरोधी पक्षाची जी काही माणसं बोलतात त्यांना संयमानं उत्तर देता आली पाहिजे, योग्य भाषेत उत्तर देता आली पाहिजे। त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी तुमच्या विरोधात मारलेला दगड तुम्हाला तुमच्या यशाची पायरी करता आली पाहिजे। एखादी टीका सुद्धा केलेली टीका सुद्धा त्याचा सुद्धा उपयोग तुम्हाला, एखादी टीका तुमच्यावर केली तर त्या टीकेचा उपयोग सुद्धा तुमच्या यशासाठी करून घेता आला पाहिजे। त्या टीकेचं वाईट न वाटू देता तुम्हाला त्या टीकेचा उपयोग करता आला पाहिजे।
आणि त्या टीकेचं तुम्हाला एखादं समर्थन सुद्धा योग्य पद्धतीनं करता आलं पाहिजे. एखाद्यानं तुमच्यावर टीका केली तर त्याचं समर्थनही कधी कधी करता आलं पाहिजे. एखाद्यानं म्हटलं तुम्ही रडके आहात, तुम्ही बऱ्याचदा रडता, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे म्हणजे समाजाचं दुःख पाहून रडतो, सो वैयक्तिक स्वार्थासाठी रडत नाही. खरं आहे माझ्या विरोधकांचं, मी रडलेलो आहे. अनेकदा अशा प्रसंगी रडलेलो आहे की जिथं समाजाचं दुःख मला सहन झालं नाही. बुडती हे जन न देखवे डोळा, म्हणून कळवळा या संत विचाराचा माझ्यावर प्रभाव असल्यामुळे मला कधी कधी हे समाजाचं दुःख, समाजातलं असलं चुकीचं पाहून मला सहन होत नाही. माझ्या खरंच डोळ्यात अश्रू येतात आणि मी हे माझ्या स्वार्थासाठी कधी रडत नाही, पण समाजासाठी मी रडलेलो आहे. अशाही पद्धतीनं तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. मी रडलोच नाही असं काही म्हणायचं काही कारण नाही. तर अशा म्हणजे खिलाडूवरतीनं तुम्हाला टीका स्वीकारता आली पाहिजे, तर ही गोष्ट तुम्हाला समाज व्यवहारामध्ये वागताना अतिशय उपकारक ठरू शकते. तर दुसरी गोष्ट मित्रो, तुम्हाला राजकारणामध्ये जगत असताना आणखीन काही गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे की तुम्ही जेव्हा टीका करता तर एक लक्षात ठेवा, ती टीका करताना त्याला पुरावे आणि कायदा हे दोन घटक नेहमी लक्षात ठेवा. तुमची टीका कायदेशीर आहे का? उद्या जर त्यानं तुमच्या विरोधामध्ये तुम्ही या केलेल्या टीकेबद्दल जर कोर्टात गेला तर ते तुम्ही त्याचा ते कायदेशीर बाबीवर तुमची टीका टिकणारी आहे का? कारण तुमची त्याचं चारित्र्यहनन केलेलं असेल किंवा तुम्ही त्याच्यावर खोटे आरोप केलेले असतील ज्याला पुरावेच नाहीत. ठीक आहे, एखाद्या वेळेस खरे पण आरोप असू शकतील, परंतु ते आरोप सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे पुरावेच नाहीत. तर राजकारणामध्ये अण्णा हजारेने 2 नेत्यावर एका आरोप केलेले होते, तेव्हा पुरावे सादर करता आले नव्हते, त्यावेळेस अण्णा हजारेंना तुरुंगात जावं लागलं. अशी एक घटना घडलेली आहे महाराष्ट्रामध्ये. एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला ती गोष्ट सांगितलेली आहे. तर तुम्ही जे कोणावरही टीका करत असताना तुमच्याकडे पुरावे असणं अतिशय गरजेचं आहे. जर तो व्यक्ती तुमच्या विरोधामध्ये जर कोर्टात गेला तर मग मात्र तुम्हाला शिक्षा होऊ शकते, याची जाणीव ठेवा. म्हणून पुरावे असणं अतिशय गरजेचं आहे. अशा वेळी तुम्ही नाव न घेता टीका करणं हा तुम्हाला एक चांगला मार्ग असू शकतो. कोणाचंही नाव न घेता तुम्हाला टीका करा. त्यामुळे तुम्हाला म्हणता येते की मी त्याला म्हणलो नाही म्हणून. हे जेव्हा तर जरी माझ्यावरच त्यांनी टीका केली म्हणून जर तो कोर्टात गेला तर त्यांना म्हणेल की नाव दाखवा, मी कोणाचं नाव घेतलं का, असं तुम्हाला म्हणता येते. याची जाणीव ठेवा. म्हणून हे मुद्दा नेहमी लक्षात ठेवा, तुमची टीका कायदेशीर आहे का आणि त्या टीकेला पुरावा आहे का. आणि आणखीन एक गोष्ट टीका करताना लक्षात ठेवा की पातळी सोडून टीका करू नका. टीका करताना आणखीन एक पातळी सोडून टीका करू नका, कारण उद्या तुम्हाला अशी टीका करू नका की ज्यानं तुमचं तोंडच पाहणार नाही, किंवा तुम्ही त्या कार्यक्रमाला येणार असाल, सर्वपक्षीय कार्यक्रम त्यानं येणार असेल तर त्याचं मी तोंड पाहणार नाही, तो लायकीचा नाही असं सगळेजण तुम्हाला म्हणू नयेत. तुम्ही येणार असाल तर आम्ही कोणीच येणार नाही म्हणून बहिष्कार टाकायची येळ तुमच्यावर येऊ देऊ नका. अशा पातळी सोडून तुम्ही जर बोलणार असाल आणि कोणावरही जातीवाचक तुम्ही जर बोलणार असाल, कोणाही जातीचा उल्लेख करून ती जात कनिष्ठ आहे, त्या जातीची पात्रता नाही माझ्यासोबत बसण्याची, मी वरिष्ठ जातीचा आहे, अशा पद्धतीचे जर वक्तव्य तुमच्या तोंडून खाजगी स्वरूपात का असेना निघाले तर तुमचा बोंदा खणला जातो, हे लक्षात ठेवा. कारण समाज हा जातीय भावनेमध्ये अतिशय संवेदनशील असतो. धर्मभावना आणि जातीय भावना, पंथीय भावना अतिशय तीव्र असतात, याची जाणीव ठेवा. त्या व्यक्तीला व्यक्ती म्हणून तुम्ही टीका करा, परंतु त्याची जात म्हणून टीका करू नका, त्याचा पंथ म्हणून टीका करू नका, त्याची भाषा म्हणून टीका करू नका. जर तुम्ही जातीवाचक टीका केलेली असेल तर समाजाच्या ते हृदयाला लागते, ते मनाला लागते आणि तुम्हाला वेळ प्रसंग आला की तुमचा बरोबर पत्ता समाज कटवत असतात. कारण यानं आपल्या समाजाला अशा पद्धतीचं बोललेलं आहे. ही मनाला झालेली जखम समाज विसरू शकत नसते.
त्यामुळं तुम्ही तुमच्या राजकारणातील विरोधकांचं ते व्यक्ती म्हणून त्याच्यावर टीका करा, पण त्याच्या जातीचा उल्लेख करून, त्या जातीचा उल्लेख करून, त्याच्या धर्माचा उल्लेख करून, पंथाचा उल्लेख करून, हा पंथ अतिशय कनिष्ठ आहे, हे धर्म अतिशय घाणेरडा आहे, हे जात अतिशय घाणेरडी आहे, अशा पद्धतीचा जर ह्या जातीतल्या घाणेरड्या जातीतला आहे असं जर तुम्ही त्याला म्हणलात तर ते संपूर्ण जात नव्हे तर इतर समाजातल्या ज्या जातींना तुच्छ लेखलं जातं त्या जाती आज त्यांना बोललाय उद्या आपल्याला बोलू शकते अशी भावना समाजामध्ये तयार होते आणि मग तुमचं राजकीय करिअर बर्बाद होऊ शकते. त्यामुळे कृपा करून आपल्याला एक विनंती आहे की तुम्ही त्या व्यक्तीचं काय चुकते तेवढं सांगा. त्या व्यक्तीचं काय चुकत आहे, त्याचे ध्येय काय चुकत आहे, त्याचं धोरण काय चुकत आहे, त्याचं बोलणं काय चुकत आहे, त्याने घेतलेले निर्णय काय चुकत आहेत आणि त्याचे पुरावे अभ्यासू बना. कारण राजकारणात असेल तर तुम्हाला अभ्यासू बनलं पाहिजे. तुम्ही जे काही बोलणार आहात त्याच्यासोबत पुरावे ठेवा. राज ठाकरे साहेब बघा, तुम्ही जे काही बोलतात ते पुरावे सोबत ठेवतात. लावर तो व्हिडिओ म्हणतात. म्हणजे सांगायचा हेतू असा आहे की पुरावे. मला त्यांच्या संपूर्ण जीवनाचं समर्थन करायचं नाही. एवढ्या मुद्द्यापुरतं मी त्यांचा तो उल्लेख केला. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. नाहीतर काय करतात लोक, सगळंच मग त्यांचं समर्थन करायला म्हणजे मी राजकीय म्हणजे त्यांचा अनुयायीच आहे काय, मी मनसेचाच आहे का, अशा पद्धतीचं सुद्धा माझ्यावर सुद्धा टीका होऊ शकते. तर मी तुम्हाला हे क्लिअर करतो आहे की मी त्या राज ठाकरे साहेबांचं ते जे काही त्यांचं पुराव्यानं बोलणं आहे ते अतिशय महत्त्वाचं मला आवडलं म्हणून मी तुमच्यासमोर थोडा मुद्दा ठेवलेला आहे. म्हणजे अनेक जण बोलत असतील आणि अनेक जण बोलतात. मी असं काही म्हणत नाही की फक्त त्यांचा एक उल्लेख फक्त केलेला आहे. सगळ्यांचेच उल्लेख काही शक्य नसतात. तर तुम्हाला सांगितलं की पुरावे ठेवून असं आपल्याला बोलता आलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, द्वेषातून बोलता आहात तुम्ही द्वेषपूर्ण टीका करत आहात किंवा तुम्ही टीका करताना अतिशय भांबावलेले आहात किंवा अतिशय तुम्ही गोंधळून गेलेले आहात किंवा तुम्ही खालच्या पातळीवर जात आहात. तुमचा संयम सुटलेला आहे, तुमचे शरीर थरथरत आहे, तुम्ही रागाने लालबुंद झालेले आहात. हे काही असं असंयमी व्यक्तिमत्व राजकारणामध्ये लोकांना आवडत नाही. मग उथळ पाण्याला खळखळाट फार आहे, त्याचं काही नाही, ते कधी काय बोललं काही सांगता येत नाही, अशा पद्धतीचे भावना लोक बाळगतात आणि तुमच्यासोबतचा संवादच कमी करून टाकतात लोक. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून टीका करत असताना अतिशय संयमानं सांगा. बघा, शरद पवार साहेब बघा टीका करत असताना किंवा अशोकरावजी चव्हाण साहेब टीका करत असताना टीका करत नाहीत असं नाही, पण ते अतिशय संयमानं बोलतात. असे अंग हलवून इकडे तिकडे भवारो मरा असं एकदम गोंधळ करत नाही. ते संयमानं टीका करतात. आपल्याला टीका आता काल परवाच सन्माननीय सुप्रिया सुळेताईंनी त्यांच्यावर टीका केली तर त्यांनी म्हटले बा तुमचं तिकडे बघा, फक्त तेवढं जरी सांभाळता आलं तर खूप झालं, अशा पद्धतीचे त्यांनी उत्तर दिलेलं आहे. म्हणजे सांगायचा हेतू हा आहे की अतिशय संयमानं ते उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. दुसरं एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याचदा काय होतं की खरंच ते सांगतं की तुमचं काही चूक नसते, तुमच्यावर निराधार पण टीका समाज करते, तुमच्याविषयी गैरसमज पसरवून देते, तुमच्या जातीचे उल्लेख करून सुद्धा समाज बोलते. अशा प्रसंगी सुद्धा तुम्हाला संयम सोडता येणार नाही. जयांगी मोठेपणा तयांगी यातना कठीण, हे संत वचन कायम स्वरूपी. संततेने व्हावे जग बोलणे सोसावे, संततेने व्हावे जग बोलणे सोसावे, ही सजे संत उक्ती आहे. जग झाले वनही संत जन व्हावे पाणी, ही संत मुक्ताईंची जे वचन आहे. जगानं अग्नी झालं तरी संतांना पाणी व्हावं, असा जो संतांच्या संदर्भात उल्लेख केलेला आहे, खऱ्या अर्थानं राजकारणही माणसानं देखील हे आपण एक प्रकारचे आधुनिक संतच आहात तुम्ही सुद्धा, असं समजा स्वतःला. आणि तुम्हाला संयमाच्या स्वरूपात तरी किमान तुम्हाला हे संतांसारखं संयम बाळगावं लागेल. ही गोष्ट आपल्याला माहिती असली पाहिजे. संयम याचा अर्थ तुम्ही टीकेला उत्तर देऊ नये असं नाही. तुम्हाला टीकेला उत्तर द्या, पण ते संयम न सोडता योग्य कायदेशीर आणि
फायदेशीर आणि पुरावा तुमच्याकडे असला पाहिजे आणि खिलाडूवरती नाही उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. म्हणून संयम. आणि दुसरी गोष्ट कसं असते, बऱ्याचदा तुम्हाला पराभव पण सहन करावा लागतो. राजकारणामध्ये काम करत असताना पराभव सहन करावा लागतो, अपयश येते. तुमची कधी कधी चूक नसते, तुम्ही चांगलं काम केलेलं असतं, पण लोकांना काय जसे कपडे बदलायचे असतात तसं माणसं बदलतात, उमेदवार बदलतात. जसे हॉटेल बदलतात तसं इथलं जेवण नको तिथलं जेवण यानं नाही नको आता त्यानं, अशा पद्धतीचे एक रुची पालट जसं म्हणून काही माणसं वागतात, तसंच उमेदवाराच्या बद्दल देखील ते बदलून बघतात की उमेदवार बदललं म्हणजे आपली परिस्थिती बदलेल, आपल्या देशाची परिस्थिती बदलेल, आपली कौटुंबिक परिस्थिती बदलेल, उगाच असं वाटायला लागते. आणि मग तुमच्या संदर्भामध्ये तसा विचार करून तुम्हाला सुद्धा समाज बदलू शकते, म्हणजे तुम्हाला अपयशाला तोंड द्यावं लागतं. अशा प्रसंगी सुद्धा तुम्हाला मी सांगतो की अपयश जरी आलं तर ते अपयश तुम्हाला खुल्या दिलानं स्वीकारावं लागेल. मी आत्मपरीक्षण करतो, ही आत्मपरीक्षणाची मला संधी आहे, किंवा माझं काय चुकलं याचं पाहून मी माझ्या धोरणामध्ये, माझ्या कृती आणि उक्तीमध्ये मला बदल करावा लागेल. आणि मला मतदारांनी दिलेला कौल मान्य आहे, आणि ज्या ज्या उमेदवारांनी माझ्यासाठी मतदान केलेलं आहे त्यांचा मी मनापासूनचा आभारी आहे. आणि काही मतदारांनी मला यावेळेस मतदान दिले नाही तरी त्यांनी आता यापूर्वी पण सुद्धा मला मतदान केलेलं होतं आणि ते पुढं पण करणार आहेत. यावेळेस त्यांना कदाचित माझं काही आवडलं नसेल म्हणून त्यांनी मला बाजूला एवढ्या वेळेस ठेवलेलं आहे, तर त्यांचा पण मी आभारी आहे की त्यांनी देखील मला पुढं सहकार्य करणार आहेत आणि मागं सहकार्य त्यांनी मला केलेलं आहे. सर्वांचेच मी मनापासून आभारी आहे. आणि मी हा पराभव स्वीकारतो आणि मी समाजसेवेसाठी उद्यापासून कामाला सुरुवातच करणार आहे. शेवटी माझा समाजसेवा हा माझा श्वास आहे, कारण मी जे राजकारणात आलेलो आहे त्यामध्ये मला राजकारणामधूनच्या माध्यमातून समाजाची सेवा करायची आहे. मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत जनतेचेच कामं करण्याला प्राधान्य देत आलेलो आहे आणि पुढेही देत राहणार आहे. विजय आणि पराजय हे महत्त्वाचे नसतात, समाजाचे कामं महत्त्वाचे असतात, ही माझी भूमिका राहत आलेली आहे. मी तसूभरही माझ्या कामामध्ये कमतरता ठेवणार नाही, तुमच्या सेवेची कमतरता ठेवणार नाही. आणि मी या निमित्तानं आपल्याला हेही जाहीर करतो की तुम्ही जरी मला मतदान केलं नसेल आणि माझ्याकडून एखादं काम होईल असं जर तुम्हाला वाटत असेल तर मी नेहमी तुमच्या काम करण्यासाठी तयार राहील. याची अशा पद्धतीने का माझ्या चाहत्यांचे, ज्यांनी मला मतदान केलेलं आहे, जे माझे चाहते आहेत त्यांचे तर मी त्या कामं तर करणारच आहे, पण तुमच्याही कामाला मी कामं करायला कधी कानाडोळा करणार नाही. मला जे शक्य आहे ते कामं करेल. अशी एक व्यापक भूमिका जर तुम्हाला घेतली तर लोकांना वाटू शकते चांगल्या मनाचा माणूस, चांगल्या विचाराचा माणूस किती व्यापक विचार करतोय, आपलंच चुकलंय बाबा, आता यावेळेस जे झालेलं झालं, दुसऱ्या वेळेस या माणसाला आपण निवडून द्यावं, अशी भूमिका समाज घेतो आणि मग पुढच्या वेळेस तुम्हाला निवडणुकीमध्ये निवडून दिलं जाते. कधी कधी संयम ठेवावा लागतो मित्र, तुमचं तिकीट डावललं जाते. कधी कधी तुमचं राजकारणामध्ये वावरत असताना तिकीट डावललं जातं, कधी कधी जाहीर करून सुद्धा तुम्हाला दिलं जात नाही. आणि कधी कधी काय होतं, आतापर्यंत तुम्ही काम करत होतात, तुमच्या घरानं तुमच्या याच पक्षात काम केले, तुम्ही याच पक्षात काम करत आहात, नव्हे तर तुमच्या मागच्या 1-2 पिढ्यांनी सुद्धा या पक्षामध्ये काम केलेलं आहे आणि तुम्ही आताही चांगलं प्रामाणिकपणे काम करत आहात. अशा वेळी भावना तुमची ठीक आहे की तुम्हाला तिकीट मिळायला पाहिजे, परंतु अशा वेळी सुद्धा तुम्हाला हे तिकीट प्राप्त करण्यामध्ये कधी कधी अपयश येते. आणि राजकारणामध्ये त्यांना तुम्ही तर आपलेच आहात समजून, आणि या माणसाला आता आलेल्या पक्षामध्ये आलेल्या माणसाला जर आपण तिकीट दिलं तर तुमचे मतं आणि या नवीन आलेल्या माणसाचे मतं म्हणून आपली ही सीट
येऊ शकते आणि आपल्या पक्षाचं बळ वाढू शकते, अशा वेळी तुमचं तिकीट काटलं जाते. अशा वेळी तुम्हाला संयम ठेवून माझं जे काही धोरण घेतलेलं आहे, जे काही ठरवलेलं आहे, कदाचित पक्षहित डोळ्यासमोर ठेवून पक्षश्रेष्ठीने निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे मला यावेळेस थांबावं लागेल, तरी मी माझे प्रामाणिकपणे माझ्या पक्षाचा, माझ्या वरिष्ठांचा आदेश मानून मी पक्ष कार्याला झोकून काम करणार आहे. अशा पद्धतीची जर तुम्ही भूमिका घेतली तर पुढच्या वेळेस तिकीट मिळू शकते. आणि आता सगळं तुम्हाला जर वाटलंच की बाबा की इथं काही मला भवितव्य दिसत नाही माझं राजकीय करिअर करण्यासाठी, अशा वेळी तुम्ही हा पक्ष सोडू शकता. पण सोडत असताना या पक्षावर टीका करण्याचं काही कारण नाही. मला एवढंच तुम्ही म्हणू शकता की ठीक आहे, पक्षाचा निर्णय होता, पक्षाने कोणता निर्णय घ्यावा त्यांनी घेतलेला आहे, त्यांच्या नजरेतून तो योग्य आहे. पण मला असं वाटते की आता मला या पक्षामध्ये खूप काम केलं, आमच्या पिढ्यानपिढ्या या पक्षामध्ये आम्ही काम केलेलं आहे. आता मला या पक्षामध्ये माझं मन म्हणते की या पक्षात आता मी काम करू नये. तर मला फक्त बाकी माझं कोणाचंच काही मला म्हणायचं नाही, कोणाबद्दलच काही म्हणायचं नाही. ठीक आहे, तिकीट जरी नाही दिलं तर काही अडचण नाही, त्यांनी कोणाला तिकीट द्यावं त्यांचा निर्णय. आता मला या पक्षामध्ये काम करायचं आहे आणि मला या पक्षाने आतापर्यंत जी दिलेली संधी आहे त्याबद्दल मी त्या पक्षांचे आभार मानतो आणि मला तुमच्या भावी आयुष्याला मी शुभेच्छा देतो आणि मी माझ्या नवीन करिअरला या पक्षातून सुरुवात करत आहे. आणि या नवीन पक्षामध्ये, या पक्षात जसं मी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे इतकी वर्ष, आणखीन वर्ष या पक्षात देखील मी काम करायला सज्ज आहे आणि इथे देखील प्रामाणिकपणेच मी काम करणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला भूमिका मांडावी लागेल, तरच तुम्ही, नाहीतर काय होतं, तुम्ही त्यांच्या उकाळ्या पाकाळ्या तुम्ही काढा, त्यानं तुमच्या उकाळ्या पाकाळ्या काढत राहते आणि मग तुम्ही नवीन पक्षामध्ये गेला तर हे काय बला आली याच्या आयला निवशने, असं लोक विचारू शकतात. आणि तुम्हाला मग जिथं गेलं तिथं निषेध, जिथं गेले तिथे विरोध, जिथं गेले तिथं काळे झेंडे, तुमच्या विरोधात रोज टीका, असं जर होऊ लागलं तर मग तुम्हाला नवीन पक्षामध्ये सुद्धा फारसं काही भवितव्य राहणार नाही. याची जाणीव आपल्याला ठेवावी लागते. तर हे अपयश आणि यशाची अशी तयारी ठेवून वाटचाल तर करायचंच, पण योग्य वेळी एखादा निर्णय घ्यावा लागला तरी तो संयमानच घ्यावा लागतोय याची जाणीव ठेवा. आणि कॉन्फिडन्स हा अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो. तुम्हाला आत्मविश्वास बाळगणं अतिशय गरजेची गोष्ट आहे. आणि आत्मविश्वास का बाळगणं गरजेचं आहे? आत्मविश्वासाच्याच बळावर यशाचे कसे शिखर गाठता येतात, तर हा भाग पुढील आत्मविश्वास असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील, विरोधी पक्ष याला कसं हाताळायचं असेल किंवा हसत हसत समोर कसं जाणं असेल किंवा अनेक काही मुद्दे मी पुढच्या भागामध्ये आपल्यासमोर ठेवणार आहे. माझं हे जर आपल्याला बोलणं आवडलं असेल तर नक्की इतरांच्या समोर हे मुद्दे जातील याची काळजी आपण घ्या आणि ते माझ्या ह्या प्रबोधन कार्याला आपण सहकार्य करावं अशी विनंती करून आजच्या भागामध्ये थांबतो आणि पुढील भागामध्ये राजकीय करिअरच्या आणखीन राजकीय करिअर करताना, राजकारणात यशस्वी होताना, राजकारणात टिकून राहत असताना अजून काय करणं गरजेचं आहे याचा जो सार रूपानं काही मुद्दे मी सांगणार आहे की आतापर्यंत ज्या काही राजकीय विचारवंत, अभ्यासक आणि आतापर्यंतच्या राजकीय काही बाबींचा जो अभ्यास केला, काही राजकारणामध्ये मी काही दिवस काम केलेलं आहे. काँग्रेस शिक्षक सेलचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी काही वर्ष काम केलेलं आहे. तर त्यातून आलेल्या काही अनुभव आणि ते पाहिलं त्याचा सार म्हणून मी या गोष्टी समोर ठेवताना ठेवणार आहे. तर आपण काही गोष्टी आपल्याला या उपकारक ठरणार आहेत याची मला जाणीव आहे. आपण हे पुढचा भाग देखील ऐकायला विसरू नका. धन्यवाद.